हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 5वा, ओवी क्रमांक 19. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे. श्री ज्ञानेश्वर माऊली आत्मप्राप्तीसाठी तप करायला सांगत आहेत. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त. तप यामध्ये 2 गोष्टी सामावलेल्या आहेत. एक म्हणजे तप या साधनेत परमात्म्याच्या नामाचा जप गृहीत धरलेला आहे. तसेच दुसरे म्हणजे तप परमात्मा प्राप्त होईपर्यंत करायचा आहे आणि परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावरही तो खंड न पाडता नित्यनेमाने चालू ठेवायचा आहे. जप म्हणजे परमात्म्याचे एखादे छोटेसे नाव, अगदी संक्षिप्त नाव, परमात्म्याच्या महात्म्याचे एखादे छोटेसे सुटसुटीत वाक्य सतत एकामागोमाग एकसारखे अव्याहत एका ठराविक तालात, ठेक्यात, स्वरात, सुरात घेत असणे. काम करताना, काम करत नसताना, सर्व वेळी आपल्या श्वासासारखाच जप एका बाजूला सतत चालू असायला पाहिजे. आपल्याला जपाची इतकी सवय व्हायला पाहिजे की जप मुद्दाम करायला लागता कामा नये. तो आपोआपच होत असला पाहिजे. मी स्वतः शिबिरातून ओम तत्सत त्वम असि असा सप्तचक्रांवर जप करायला सांगतो. याचा फार चांगला भौतिक आणि आध्यात्मिक असा दुहेरी उपयोग होतो. जपामुळे आपल्या शरीरात नैसर्गिक योग ऊर्जा तयार होते. शरीरात टाळूपासून टाचेपर्यंत स्पंदनं तयार होतात. त्यामुळे संपूर्ण शरीरात प्राणवायूचा पुरवठा चांगला होतो. रक्ताभिसरण छान होते. मुखी हरिनामाचा जप असल्यामुळे आपल्या मुखी काहीही अर्वाच्य येत नाही. सदा सर्वदा सकारात्मक विचार प्रवृत्त होतात. यामुळे मनःशांती लाभते. याला ओंकार साधनेची जोड दिली तर त्याचे शतगुणी फायदेच फायदे मिळतात. यासाठी जिज्ञासूंनी माझे योग साधना हे पुस्तक आणि ओंकार साधना ही सीडी जरूर अभ्यासावी आणि त्याप्रमाणे योग साधना करावी. तप याचा अर्थ 12 वर्षे असा घेतला जातो. याचा अर्थ दीर्घ वेळ तपश्चर्या करावी असा घ्यावा. साधकाची भरपूर तप करण्यासाठी मानसिक तयारी व्हावी हा यामागे उद्देश आहे. साध्य होईपर्यंत तप करायचे असते. अर्ध्यावरच सोडून द्यायचे नाही किंवा साध्य झाल्यावर जप तप थांबवायचा किंवा सोडून द्यायचा नाही. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त. तप करायला सांगत असतानाच श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्याला अजून एक गोष्ट येथे सांगत आहेत. ते म्हणत आहेत की दिधल्या विण प्राप्त. येथे श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्याला परमात्म्याला, आपल्या आराध्य दैवताला काहीतरी द्यायला सांगत आहेत. ते दिल्याशिवाय तप सत्कारणी होणार नाही असे त्यांना सुचवायचे आहे. काय द्यायचे आहे परमात्म्याला? साधकाकडून अशी कोणती गोष्ट परमात्म्याला, त्या आराध्य दैवताला पाहिजे आहे की ज्यामुळे तो साधकावर प्रसन्न होईल आणि त्याला दर्शन देईल? आपला मातेच्या उदरी प्रवेश होऊन जन्म होतो तोच मुळी शुद्ध अशा प्राणवायूचे पहिले स्पंदन, श्वसन होऊन हा प्राणवायू आपल्याला पंचमहातत्वांच्या माध्यमातून परमआत्म्याकडून मिळत असतो. हे आपला अंतरआत्मा आणि परमआत्मा यामधील एक अतूट अव्याहत असे संधान असते. हे स्पंदन झाले की त्याच्या विरुद्ध लगेच
अशुद्ध हवा बाहेर सोडून निश्वस होते. अशा प्रकारे आपल्या जन्मापासून अगदी पहिल्या श्वासापासून ते अगदी शेवटच्या निश्वासापर्यंत, आपल्या मृत्यूपर्यंत आपल्याला शुद्ध हवा प्राणवायू मिळाल्यावर त्याच्या बदली आपल्याला त्या परमात्म्याला अशुद्ध हवा द्यावी लागते. श्वास आणि निश्वास म्हणजे शुद्ध हवा प्राणवायू आत घेणे आणि त्याच्या बदली निश्वास म्हणजे आपल्या शरीरातील अशुद्ध हवा बाहेर सोडून देणे, असे आयुष्यभर अव्याहत चालू राहते आणि त्यायोगे आपण जीवित राहतो. तपसाधनेत नेमके हेच होत असते. जप केल्यामुळे आपल्या शरीरात योग ऊर्जा तयार होते. टाळूपासून टाचेपर्यंत स्पंदने होऊन प्राणवायू आणि रक्त सर्वत्र शरीरात खेळते. त्यायोगे अन्नपचनातून, शरीरातील हालचालीतून, वाढीतून, झिजेतून, प्रक्रियेतून तयार झालेली अशुद्धे बाहेर सोडली जातात. हेच देणे घेणे परमात्म्याला हवे असते. याचे कारण आणि परिणाम पुढे पाहायचा आहे. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त. अव्याहत सतत जप आणि तप या साधनेमुळे प्राणवायूप्रमाणेच आपल्या शरीरात परमात्म्याचे नाव भिनते. याचा एक फार चांगला आध्यात्मिक परिणाम होतो. आपण आत्मब्रह्माच्या आचरणाने क्षणोक्षणी, दिवसेंदिवस शुद्ध व्हायला लागतो. याचाच अर्थ आपल्याकडील अशुद्धे शरीराच्या बाहेर उत्प्रेक्षित होऊ लागतात. हेच परमात्म्याचे देणे असते. ते जितके त्याला द्याल तितके तुम्ही शुद्ध व्हाल, परमात्मा स्वरूप व्हाल. सर्वप्रथम म्हणजे आपली वाणी शुद्ध होते, भाषा मृदू आणि सभ्य होते. कठोर अपशब्द मुखातून येत नाहीत. कोणाजवळ आपण उर्मट अरेरावीची भाषा बोलत नाही. आपले आचरण शुद्ध होते. सर्वत्र आपण परमात्मा पाहायला शिकतो. कोणीही भेटले की त्याच्यातील आत्मा जाणून आपण त्याची आत्मभेट घेतो. आपण एका आत्मधारी देहाशी व्यवहार करत आहोत हे भान सतत राहते. ओम तत्सत त्वम असि याचा अर्थ उमजतो. आपण स्वतःलाच सर्वांमध्ये पाहायला लागतो. सर्वत्र परमात्म्याचे दर्शन होते. सर्वांमुखी मंगल बोलावे अशी वृत्ती तयार होते. भौतिक वस्तू जगताचा फोलपणा उमजतो. आपण देहजीवित राहण्यासाठी अत्यावश्यक तेवढाच वस्तू जगताचा वापर करतो. भपकारा, चैन, बडेजाव नको होतो. सर्व लक्ष परमात्म्याकडे आकृष्ट होते. जन्मोजन्मी संचित झालेली अशुद्धे पंचमहातत्वात विलीन होतात. आपण शुद्ध होतो. दिवसेंदिवस आपण शुद्ध होत जातो. जनसंपर्कापासून जितका एकलकोंडेपणा मिळेल तितके आपण समाधानी होतो. कारण तेवढा जास्त वेळ आपण आपल्यासाठी, स्वसाठी देऊ शकतो. त्याचा परम आनंद मिळतो. याचाच अर्थ आपण स्वतःच परमात्म्याप्रत जाण्यास योग्य होत जातो. शुद्ध, एकांतप्रिय म्हणजे अप्रकट, मौन अशी आत्मस्वरूपावस्था येऊ लागते. एक दिवस तो क्षण प्रकट होतो. आपल्याला साक्षात्कार होतो. ते दर्शन होते. तो परम आत्मा म्हणजे आपण स्वतःच आहोत हे दिव्य ज्ञान होते. आता आणखी जाणायचे काही शिल्लक राहत नाही. दिधल्या विण प्राप्त. हे जग म्हणजे एक द्वंद्व आहे. एक घटना घडली की त्याच्या विरुद्ध, विपरीत अशी दुसरी घटना घडावी लागते, तरच एखादी घटना घडू शकते. काहीतरी दिल्याशिवाय काहीही मिळत नसते. एका ठिकाणी उंचवटा झाला की दुसऱ्या ठिकाणी खड्डा पडावा लागतो. अन्याय झाला तरच न्यायाची गरज भासते. अधर्म झाला की धर्म धावून येतो. उजेड नसला की काळोख होतो. म्हणून उजेडाचे महत्त्व वाटते. लक्षात ठेवावे
की तुम्ही जेव्हा मैत्री करता तेव्हा त्याच क्षणी तुम्ही शत्रुत्वाचे बीज पेरून ठेवत असता. जप तप करून आपल्यातील अशुद्ध परमात्म्याला अर्पण करा, त्याबदली तो तुम्हाला शुद्ध करतो. लक्षात घ्यावे की शुद्ध, चांगले, टवटवीत, ताजेतवाने घ्यायला कोणीही तयार होतो. येथे परमात्मा आपल्याकडून आपल्यातील अशुद्ध, व्याधी, रोग घेत आहे. फक्त ते तुम्ही त्याचेच नामस्मरण करून त्याला द्यायची तयारी केली पाहिजे. गुजे विणहित कोण सांगे. श्री ज्ञानेश्वर माऊली येथे एक उदाहरण देत आहेत. दुसऱ्याला विश्वासात घेऊन प्रेमाने, आपुलकीने जर आपल्यातील न्यून सांगितले तर तो ते दूर करायला मदत निश्चितच करील. वैद्यबुवांना जर आपण आपल्या शरीरातील व्याधी सांगितली, आपल्याला झालेला रोग, आजार सांगितला तरच ते त्यावर औषध देऊ शकतील. एखाद्याची गचांडी धरून धाक दबडशा दाखवून त्याच्याकडून काम करवून घेता येत नाही. भीतीने ते त्याने जरी केले तरी ते तो मनापासून करत नाही. असे काम आपल्याही अंगी लागत नाही. जप तप करून परमात्म्याशी हितगुज करावे. जपाचे त्याच्या कानात गुंजन करावे. भावभक्तीने, श्रद्धेने परमात्म्याला जपातपाचे मावंदे घालावे. त्या गुंजारवाने परमात्मा आपल्याकडे आकृष्ट झाला पाहिजे. आपल्या तपस्साधनेने, आपल्या भक्तिभावात तल्लीन झाला पाहिजे. अग्नीच्या सहवासाने पदार्थातील अशुद्ध जळून भस्मसात होऊन जसे शुद्ध तेवढेच शिल्लक राहते, तद्वत परमात्म्याच्या सन्निध आपल्यातील अशुद्ध, आपल्यातील संचित भोग जळून भस्मसात झाले पाहिजेत, नष्ट झाले पाहिजेत. जप तपस्साधनेने अंगी योग ऊर्जा निर्माण होऊन अंतःकरणातील अशुद्धे जळून भस्म होऊ देत. म्हणजे आपण आत्मस्वरूप होऊ, साक्षात्कारी होऊ. हरि ओम.